अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। रत्नागिरी जवळच्या भाटे समुद्र किनारी मुळे अर्थात शिंपले सापडलेले आहेत आणि हा पकडण्यासाठी सध्या भाटे समुद्र किनारी तुफान गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे। 40 वर्षांनंतर भाटे समुद्र किनारी चायनीज शिंपला या ठिकाणी जो समुद्र खजिना म्हणून ओळखला जातो या ठिकाणी सापडलेला आहे। खवय्यांसाठी खऱ्या अर्थानं ही आनंदाची बातमी आहे, कारण का अत्यंत चविष्ट आणि रुचकर असा लागणारा हा चायनीज शिंपला आहे। यालाच कोकणामध्ये मुळे असं म्हणतात आणि हेच पकडण्यासाठी गेले 6 दिवसांपासून या ठिकाणी भाटे समुद्र किनारी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आहे। शिंपले म्हणजेच मुळे सध्या हेच गोळा करण्यासाठी भाटे समुद्र किनारी मोठी गर्दी झालेली आहे। वेगवेगळ्या चवीचे शिंपले कोकण किनारपट्टीवरती या ठिकाणी मिळतात। सध्या गोणीच्या गोणी हे मुळे भरून घरी नेले जात आहेत। शिंपले गोळा करण्यासाठी समुद्राकडे नागरिकांनी मोठी गर्दी केलेली या ठिकाणी पाहायला मिळते। तसरे आणि धामणे असे 2 प्रकारचे शिंपले कोकणात आढळतात, मात्र भाटे समुद्र किनारी थोडा वेगळ्या जातीचा हा शिंपला सापडलेला आहे। त्यामुळे स्थानिकांनी सध्या याला चायनीज मुळा असं नाव दिलेलं आहे आणि हा खाण्यासाठी अत्यंत रुचकर आहे। तुम्ही बघू शकता की अनेक लोकांनी हे शिंपले या ठिकाणी आपल्या जाळ्यामध्ये या ठिकाणी पकडलेले पाहायला मिळतात। काय सांगाल, 6 दिवसांपासून हे शिंपले मिळत आहेत, निसर्गाचा एक चमत्कार बघायला मिळतोय, काय सांगाल? हो हो मिळतोय। हे चायना मुलं असं म्हणतात याला आणि हा 6वा दिवस खूप गर्दी असते का आम्ही काढतो 6 दिवस नेमकं आपण इथे विचारून आणखी ऍक्च्युली हा पडायचा मिरकरवाड्या साईडला, पण आता हा इकडे बघायला गावलाय आम्हाला, कारण ह्याच्या आधी कधीच नाही, फक्त आम्ही खाडी पट्ट्याला तसरेमुळे काढायचो, पण हा मुळे आता आम्हाला इकडे पहिल्यांदा दिसलाय। याला चायना बोलतात। एक नंबर लागतो असं लोकांचा एक नाही। आता आज आम्ही ट्राय होणार सेम प्रकार आहे। तुम्ही किती पकडले? किती? मी ऍक्च्युली 2 पोते आता पकडले, पण आता घेऊन खाणार, आज बुधवार आहे, आज बघणार का म्हणून। तुम्ही काय सांगाल, तुम्ही पण पकडले त्या ठिकाणी? मी आज पहिल्यांदा झालो आहे भाट्यातूनच। 2 दिवस बघतोय मी जाताना रत्नागिरीत की भरपूर गर्दी आहे। समजलं की मुळे भेटत आहेत, चायनीज मुळे पोती भरून लोक नेत आहेत, म्हणजे जे पकडत नाहीत त्यांना पण पोती भरून मुळे भेटत आहेत, म्हणून म्हटलं बघितलं नाही ना, ती लोक सध्या आलेली आहेत मुळे काढायला आणि सकाळचं वातावरण एकदम फ्रेश असतं आणि मुळे काढायला खूप मजा येते। कसे काढले जातात नेमके मुळे? काही जण एंडने काढतात, म्हणजे हाताने वगैरे पण काढतात आणि अशा प्रकारची एंड असते, त्यामुळे याच्यामध्ये पाय मारायचे, पायाने ढकलायचे याच्यात आणि यामध्ये मुळे अडकतात। सांगेन की कशा पद्धतीनं हा सागरी खजिना जो आहे खवय्यांसाठी एक वेगळी पर्वणी घेऊन या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय आणि हेच शिंपले म्हणजेच मुळे गोळा करण्यासाठी तुफान गर्दीची आहे ती सध्या भाटे समुद्र किनारी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। 40 वर्षानंतर या ठिकाणी हे मुळे अर्थात शिंपले सापडलेले आहेत आणि हे गोळा करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या पद्धतीमध्ये किंवा मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।